गडप्रेमींचा अतिशय आवडीचा किल्ला आणि तो किल्ला आज आम्ही ॲडव्हेंचर ग्रुपतर्फे या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला। त्यामध्ये आमचे अध्यक्ष मान्य खांबे सर, आमचे सकपाळ सर, तसेच रोशन सावंत आणि आमचा सम्यक सकपाळ आणि आपला कॅमेरामॅन नेहमीचा आमचा ओंकार सावंत, या ओंकार माने, या सर्वांच्या माध्यमातून या किल्ल्याचा दर्शन आम्हाला घडलेलं आहे। धन्यवाद। जय भवानी, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जरब हा शब्द हा किल्ल्याच्या सुळक्यावरती येऊन आठवतो आणि खरंच अनेक कायद्यांना जसं सावंत सरांनी सांगितलं तसं अनेक कायद्यांना जरब बसवण्याचा जरब हा शब्द आठवावा लागतो आणि जरब ही कशी असते ही या किल्ल्यावरती आणि ह्या कारागृहात आल्यानंतर आपल्याला कळते आणि जेव्हा गिर्यारोहक आणि शिवप्रेमी इथे येतात तेव्हाच कळतं की नक्की हा कारागृह छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आणि गनिमी कावा काय होता। आणि खरं तुम्हाला अनुभवायचं असेल तर माझी इच्छा आहे, तमाम महाराष्ट्रातल्या सर्व युवकांना माझी एक इच्छा आहे की सर्वांनी हा किल्ला नक्की पाहावा येऊन। थोडंसं चढाईला कठीण आहे, पण थोडेफार तुमची टीमवर्क असेल किंवा असे काही ॲडव्हेंचर ग्रुप आमच्यासारखे असतील त्यांच्याबरोबर तुम्ही येऊ शकता आणि मुद्दाम हा किल्ला तुम्ही बघावं अशी माझी मनोमन इच्छा आहे। सर्व किल्ल्यांचं गडसंवर्धन झालं पाहिजे। आज या ठिकाणी आपण बघतोय तर रायगडवरची टीम जी आहे त्यांनी हा मोठा फ्लॅग इथे लावलेला आहे आणि पुन्हा ही सौर बल्ब हा इथे लावलेला आहे मोठा। आणि काही दिवसांनी आपल्याला दिसेल की हा चौथरा बघा या ठिकाणी तयार केलेला आहे। त्या ठिकाणी शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा किंवा सिंहासन रूढ पुतळा या ठिकाणी पाहायला मिळणार। आपल्याला सर्वांना एक विनंती आहे, हा जे लोक हे काम करतात आणि खरोखर ही जे लोक काम करतायत रायगडची टीम त्यांना खरोखर मानाचा मुजरा मी या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भवानी, जय शिवाजी।